तर नमस्कार मित्रांनो, आजच्या वेळी आपण पाहणार आहे की फॉरेक्स ट्रेडिंग कसं करायचं. तर मित्रांनो, सर्वप्रथम फॉरेक्स ट्रेडिंग करण्याआधी फॉरेक्स मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी एखादा चांगला ब्रोकर फाइंड आउट करावा लागतो. ओके, तर तो चांगला ब्रोकर कोणता, हा कोणता आहे, याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही युट्यूबवरती व्हिडिओ पाहू शकता. पण आता जास्तीत जास्त लोक फॉरेक्स ब्रोकरसाठी एक्सनेस आणि मेटा ट्रेडर, ओके, मेटा ट्रेडर 4 किंवा 5 हेच यूज करतात आणि आपण सुद्धा हेच यूज करतो. का तर एक ट्रस्टेड कंपनी आहे, विड्रॉल वगैरे मध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. तर मार्केटमध्ये बाकीचे बरेच फॉरेक्स ब्रोकर आहेत जे तुमच्या डिपॉझिटवरती वगैरे बऱ्याच प्रकारचे कॅशबॅक किंवा एक्स्ट्रा मनी वगैरे देतात. पण त्यामध्ये काय होतं, ट्रेडिंग वगैरे तुम्ही करता पण तुमचं डिपॉझिट होत नाही. तर मेनली आपण काय आता जे यामध्ये सांगणार आहे की एक्सनेस एक्सनेस आणि मेटा ट्रेडर हे दोन ऍप्लिकेशन वापरून आपण ट्रेडिंग कसं करायचं आहे. तर तुम्हाला एक्सनेस वरती अकाउंट ओपन करायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक पाहू शकता, त्यावरून सुद्धा करू शकता. ओके, आणि एक्सनेस ऍप तुम्हाला प्ले स्टोर वरती सुद्धा भेटेल. आणि राहिला विषय मेटा ट्रेडरचा, तर मेटा ट्रेडर तुम्हाला प्ले स्टोर वरती भेटणार नाही. मेटा ट्रेडरसाठी तुम्हाला गुगल वरती जाऊन मेटा ट्रेडर सर्च करावे लागेल. त्यांची ऑफिशियल वेबसाईट येईल आणि त्यावरून तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके, तर व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया की मेटा ट्रेडर आणि एक्सनेस कसं वापरायचं. आधी आधी एक महत्वाचा मुद्दा सांगतो की मित्रांनो, अजून एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो की आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला दोन फॉरेक्स ट्रेडिंग बद्दलचे व्हिडिओ दिसून येतील. ओके, त्याची लिंक डिस्क्रिप्शन कॅप्शन मध्ये सुद्धा दिसेल, ज्यामध्ये आपण काही महत्त्वाचे मुद्दे आहेत एखाद्या बिगिनर फॉरेक्स ट्रेडरसाठी ते त्यामध्ये माहिती दिलेली आहे की फॉरेक्स ट्रेडिंग कशी करायची बिगिनर्सनं. ओके, तर व्हिडिओला सुरुवात करूया. ओके, एक्सनेस ॲप मी इथं ओपन करत आहे. तुम्ही पाहताय की ही जी प्रोसेस आहे मी ती माझ्या टॅबमधून करत आहे. ॲज युजल अशी ही सेम प्रोसेस तुमच्या डेस्कटॉप, लॅपटॉप आणि मोबाईलमधून सुद्धा राहील. ओके, तर मित्रांनो, विषय असा झाला की टॅबमध्ये जे आपण शूटिंग करत होतो, स्क्रीन रेकॉर्डिंग करत होतो, त्यामध्ये एक्सनेसमध्ये मी तुम्हाला डेमो अकाउंट सुद्धा एक क्रिएट करून दाखवलेले, जे की तुम्ही इथं पाहू शकताय की ते $1000 डेमो अकाउंट मी तिथं तुम्हाला काढून दाखवलं होतं लाईव्ह प्रोसेसमध्ये. पण जे स्क्रीन रेकॉर्डिंग मी केलं होतं त्यामध्ये पूर्णपणे ब्लॅक स्क्रीन दिसते एक्सनेसची. कदाचित एक्सनेस अलाव करत नसेल की स्क्रीन रेकॉर्डिंग टॅबमध्ये वगैरे, त्यामुळे त्यामध्ये ते कदाचित दिसले नसेल. बाकीचे ॲप वगैरे व्यवस्थित दिसत आहेत. ओके, तर आता मी पी सीवरती ओपन करून हा व्हिडिओ बनवत आहे परत एकदा. त्यामध्ये तुम्हाला सांगतो की आपल्याला अकाउंट वगैरे कसे क्रिएट करायचे आहेत. ओके, आणि पुढचं जो पार्ट राहील तुम्हाला, जो की मेटा ट्रेडरला कनेक्ट करायचा तो टॅबलेटमध्येच आहे. फक्त टॅबलेटमध्ये आहे ना, तुम्हाला हे अकाउंट कसं क्रिएट करायचं हे दाखवलेलं आहे. ओके, कनेक्ट कसं केलेलं आहे ते प्रोसेस दाखवलेलं व्हिडिओमध्ये समजेल तुम्हाला, हा असला आणि तो असला तरी काय. ओके, तर सर्वप्रथम आपण एक्सनेसमध्ये आल्यानंतर, ओके, तर एक्सनेसचा अकाउंट नसेल ओपन केलं तर लिंकमधून अकाउंट ओपन करा. बेसिक डिटेल्स वगैरे व्हेरिफिकेशनसाठी आयडी वगैरे द्यावं लागतं. जस्ट एवढं काय अवघड नाही, त्यात खाली अकाउंटमध्ये लिंक भेटेल. तर इथं अकाउंट सेक्शन तुम्ही पाहू शकता. या अकाउंट सेक्शनमध्ये रिअल, डेमो आणि आर्चिव्ड अकाउंट म्हणजे काही जे अकाउंट आपल्याला परत वापरायचे आहेत पण सध्याला तात्पुरते ते बंद ठेवायचे आहेत, मग त्या असे करू शकतो डिलीट करण्यापेक्षा. रिअल अकाउंटमध्ये काही रिअल अकाउंट बनवू शकतो आणि त्यामध्ये आपण डिपॉझिट विड्रॉ वगैरे करू शकतो. ओके, डिपॉझिट विड्रॉ वगैरे करू शकतो. आणि राहिलं तर विषय काय, तर तुम्ही एक्सनेसमधून सुद्धा डायरेक्टली इथं ट्रेडिंग करू शकता. ओके, एक्सनेस इथं तुम्ही पाहताय ऑप्शन की, ओके, याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं एक ऑप्शन दिसेल. ओके, पर्सनल एरिया वगैरे हा जो ऑप्शन आहे त्याच्यामधून तुम्ही यामधून डायरेक्टली ट्रेडिंग करू शकता. पण जो आपल्याला इंटरफेस हवा असतो, ज्या काही गोष्टी हव्या असतात त्या सर्व याच्यामध्ये अवेलेबल नाही होत, त्याच्यामुळे थोडंसं युजर फ्रेंडली नाही, त्याच्यामुळे एक्सनेसमध्ये डायरेक्टली ट्रेड होऊन करत नाही. तर मी तुम्हाला इथे एक डेमो अकाउंट क्रिएट करून दाखवतो की अकाउंट कसं यावरती क्रिएट करायचं आणि ते एक्सनेसला कनेक्ट करायचं. ओके, तर सर्वप्रथम इथं तुम्ही पाहताय डेमो अकाउंटवरती इथं मी क्लिक केलेलं आहे. त्याच्यावरती आल्यानंतर इथं तुम्ही पाहताय की ओपन न्यू अकाउंटचा ऑप्शन तुम्हाला इथं दिसत असेल, तर त्या ओपन न्यू अकाउंटच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन दिसतील की स्टँडर्ड अकाउंट हवं आहे, प्रो अकाउंट हवं आहे का रॉ स्प्रेड अकाउंट आहे. आता याच्यामध्ये डिफरन्स काय तो इथे दिलेला आहे. याच्यामध्ये मिनिमम डिपॉझिट एवढं करू शकता. प्रो अकाउंटमध्ये कमीत कमी 500चं डिपॉझिट करायला लागेल आणि रॉ स्प्रेडमध्ये सुद्धा 500चं. आता याच्यामध्ये तुम्ही स्प्रेड पाहू शकता की स्प्रेड म्हणजे काय, तर आस्का आणि बिड प्राईजमधील डिफरन्स. जर तुम्हाला स्प्रेड शिकायचं असेल तर आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला आहे, त्याची पण लिंक तुम्हाला वरती कॅप्शनमध्ये किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. ओके, आता इथं स्प्रेड तिथं यामध्ये स्प्रेड कमी लागतोय आणि रॉ स्प्रेडमध्ये 0 लागते. पण आता या अकाउंट घेण्यासाठी तुम्हाला काही कंडिशन असतात, तो की डिपॉझिटच्या वगैरे ते तुम्ही पाहू शकता की कमिशन नाही इथं कमिशन वगैरे असं इकडे तिकडे थोडंसं चालतं, फक्त डिपॉझिटचा विषय आहे. आता इथं मी यामध्ये जो रिकमेंडेड स्टँडर्ड अकाउंट आहे त्याच्यावरती सिलेक्ट करून कंटिन्यूवरती इथं क्लिक करतो. तर मित्रांनो, कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर इथं दोन ऑप्शन दिसले परत एकदा, रिअल आणि डेमो. ओके, तर यामध्ये कसं करायचं, डेमोवरती आपल्याला क्लिक केलं आपण डेमो अकाउंटवरती आणि थोडंसं खालती पाहायला गेलं तर इथं पाहू शकता की तुम्हाला इथं लेवरेजचा ऑप्शन दिसून येईल. लेवरेजचा ऑप्शन हा दिसून येईल इथं. आता लेवरेजमध्ये सांगतो तुम्हाला की सेफ लेवरेज वगैरे कसं राहील. तर इथं रिकमेंडेड लेवरेज जे आपल्याला भेटतं ते 1:2000चं भेटतं. ओके, तर आता तुम्ही जर बिगिनर असाल, ओके, बिगिनर असाल तर इथून इथपर्यंतचं लेवरेज तुमच्यासाठी सेफ आहे, कारण बिगिनरला रिस्क मॅनेजमेंट माहीत नसते.
कमी पैशात जास्त क्वांटिटी येतात म्हणून घेतात आणि तसाच त्याला एस-एल सुद्धा लागत असतो क्वांटिटीच्या मापानं. आणि आणि 1-2 ट्रेडमध्येच म्हणजे जास्त क्वांटिटीने केला तर रिस्क मॅनेजमेंट नसल्यामुळे कमी कमी याच्यातच तुमचं अकाउंट फ्लो होतं. 1-2 पॉईंटच्या $1-2 एस-एलमध्येच तुमचं अकाउंट सगळं जातं जास्त क्वांटिटी असल्याने. त्यामुळे इथे मी रिकमेंडेड करेल की 1:500 पर्यंतच लिव्हरेज तुम्ही घ्या. आता रिकमेंडेड इथं 1:1000 आहे, त्यामुळे या डेमो अकाउंटला मी तेच सिलेक्ट करतो. तर स्टार्टिंग बॅलन्स आता 1000चं अकाउंट क्रिएट करायचं आहे मला, त्यामुळे इथे $1000 टाकले. करन्सीमध्ये USD ठेवलं $. आणि इथं मी नाव टाकतो की डेमो. ओके, डेमो न्यू म्हणून इथं असं मी नाव टाकतो आणि पासवर्ड इथं तुमच्याने टाकून घ्या. आता इथं मी टाकतोय माझ्या पासवर्ड वगैरे इथे तुम्हाला सुटेबल आहे. इथं ज्या रिक्वायर्ड फील्ड आहेत त्या जोपर्यंत फिल होत नाही तोपर्यंत पासवर्ड व्यवस्थित टाका. अप्पर केस लेटर वगैरे लोअर केस. आता क्रिएट अकाउंटवरती तुम्ही खाली क्लिक केलेलं आहे. ओके, युअर अकाउंट बेइंग प्रिपेअर्ड. आता तुम्ही इथं पाहू शकताय. ओके, इथं पाहू शकताय की माझं अकाउंट सक्सेसफुली क्रिएट झालेलं आहे. इथं पहा की अकाउंटचं नाव पहा, डेमो न्यू $1000. आता जो फोटो तुम्हाला व्हिडिओ भेटणार आहे त्याच्यामध्ये आपण हे अकाउंट ॲड केलं होतं, पण हे अकाउंट ॲड करताना किंवा क्रिएट करताना जे प्रोसेस आपण टॅबमध्ये शूट केलं त्यामध्ये ते रेकॉर्डिंग आलेलं नाही. ओके, तर आता हेच अकाउंट मी तुम्हाला एक्सनेसमध्ये कनेक्ट कसं करायचं हे एक्सनेस ॲपमध्ये दाखवतो. ओके, तर चला. ओके, तर मित्रांनो, मेटाट्रेडरची ॲप इथं ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे, हा अकाउंटचा सेक्शन इथं पाहू शकताय तुम्ही. अकाउंटचा सेक्शन जो सिम्बॉल आहे किंवा इथं प्लसचा सिम्बॉल आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक करून अकाउंट ॲड करू शकता. आता इथं मी या प्रोफाईलवरती क्लिक केलं. ओके, प्रोफाईलवरती क्लिक केल्यानंतर इथं प्लसचा सिम्बॉल दिसतोय तुम्हाला. ॲज युजल तो सिलेक्ट असतो, पण नसेल तर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं प्लसचा सिम्बॉल येतो त्यावरती क्लिक करा. आता यामध्ये आपला ब्रोकर शोधायचा आहे. ओके, ब्रोकर कुठला आहे आपला, एक्सनेस. एक्सनेस इथं मी सर्च करतो. ओके, सर्च करतो. सर्च केल्यानंतर सगळ्यात खाली इथं पाहताय की एक्सनेस टेक्नॉलॉजी लिमिटेड. कोणता, एक्सनेस टेक्नॉलॉजी लिमिटेड. हा, एक्सनेस टेक्नॉलॉजी लिमिटेड, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता इथं पाहताय की आपल्याला याच्यावरती गेल्यानंतर काय येते, लॉगिन आयडी पासवर्ड आणि सर्व्हर. लॉगिन आयडी पासवर्ड आणि सर्व्हर. तर हा कुठून घ्यायचा आपल्याला, तर परत मी एक्सनेस ॲपमध्ये जातोय आणि एक्सनेस ॲपमध्ये गेल्यानंतर जे आपण डेमो अकाउंट ओपन केलं, आता इथं पाहताय तुम्ही की हे डेमो अकाउंट माझं ओपन आहे. त्याच्या डेमो अकाउंट त्याच्या इथं डिटेल्स पाहू शकता तुम्ही. डिटेल्स नावाचा जो ऑप्शन आहे त्या डिटेल्सवरती मी क्लिक केलं. आता डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर इथं काय येते, मार्जिन वगैरे किती काय येते. आता इथं सेटिंगवरती तुम्हाला याचं जायचं आहे. सेटिंगवरती गेल्यानंतर इथं पाहताय की सर्व्हर आणि लॉग इन आणि सर्व्हर हे तिथं 2 गोष्टी या महत्त्वाच्या आहेत. आणि इथून तुम्ही पासवर्ड माहिती असेल तर पासवर्ड परत चेंज करू शकता. ओके, तर आपल्याला हा जो लॉग इन आहे तो लॉग इन कॉपी करायचा आहे. आता मी लॉग इन हा कॉपी केलेला आहे. आणि जो सर्व्हर आहे, आता सर्व्हर इथं पहा काय, एक्सनेस MT5 ट्रायल 6. एक्सनेस MT5 ट्रायल 6 बरोबर. हे सर्व्हरचं नाव मला माहीत झालं. लॉग इन आयडी इथं मी कॉपी केलेला आहे. आता मी मेटाट्रेडर ॲपमध्ये जातो. इथं मेटाट्रेडर ॲपमध्ये गेल्यानंतर जो लॉग इन आयडी मी कॉपी केलता तो इथं पेस्ट करतो. ओके, पेस्ट केला. आता पासवर्ड तुमच्या पुढे मी टाकलेला काय पासवर्ड होता, demo@123 हा पासवर्ड होता. आता सर्व्हर कुठला होता, MT5 एक्सनेस MT5 डेमो 6 असा होता आपला. ओके, ट्रायल 6 एक्सनेस MT5 ट्रायल 6. ओके, आता हा लॉग इन आयडी तिथून कॉपी करून टाकलेला आहे. पासवर्ड मी तो टाकलेला आहे, सर्व्हर सिलेक्ट केलेला आहे आणि खाली सेव्ह पासवर्डवरती क्लिक केलेलं आहे. आता तिथं क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक क्लिक केल्यानंतर विषय काय होतं की आपला पासवर्ड सेव्ह राहतो अकाउंटला, सारखा टाकायची गरज नाही. आता जस्ट मी इथं लॉग इनवरती क्लिक करतो. लॉग इनवरती क्लिक केलं. ओके, तर इथं प्रोसेस होत आहे. आता तुम्ही पाहताय की इथं आपले अकाउंट ॲड झालेलं आहे. $1000 पेमेंट तुम्हाला यामध्ये दिसत आहे. ठीक आहे, $1000 पेमेंट यामध्ये दिसत आहे. आता आपल्याला ट्रेड करायचं, तर आपण ट्रेड कसं करणार, तर ह्याच्या बाय डिफॉल्ट तुम्ही इथं पाहताय की काही करन्सी पेअर्स वगैरे किंवा क्रिप्टोकरन्सी आहे ते मला डिलीट करायचे. तर इथे डिलीटच्या ऑप्शनवरती मी क्लिक करणार. डिलीटचा जो सिम्बॉल येतो त्याच्यावरती क्लिक करणार आणि नुसतं सिलेक्ट करणार. इथून सिलेक्ट करणार. ओके, इथून सिलेक्ट केलं की इथं कोपऱ्यामध्ये जो बघा ऑप्शन दिसतो डिलीटचा. ओके, त्याच्यावरती क्लिक केलं, डिलीट केलं. आता यामध्ये आपल्याला काय समजा जो करन्सी पेअर किंवा कमोडिटी गोल्ड सिल्वर पाहिजे तुम्ही ऍड करू शकता. तर इथे मी सर्च करतोय की गोल्ड वर्सेस डॉलर. आता गोल्ड वर्सेस डॉलरवरती क्लिक केल्यानंतर इथं पहा बरेच ऑप्शन येतात. न्यू ऑर्डर, चार्ट, प्रॉपर्टीज, मार्केट स्ट्रॅटेजी, सिम्पल व्ह्यू मोड. ओके, तर आता सिम्पल व्ह्यू मोडवरती क्लिक केल्यानंतर हे एकदम साधा इथं पाहताय की तुम्ही हे चेंज झालं. ओके, हे चेंज झालं, पण याच्यापेक्षा तुम्ही ॲडव्हान्स मोड ओके वापरत जावा, कारण त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी इथं दिसतात. त्याच्यावरती मी क्लिक करतो. याच्यावरती क्लिक केल्यानंतर ॲडव्हान्स मोड व्ह्यू. आता इथं पाहताय की हाय लो वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिसत आहेत. याच्यावरती क्लिक केल्यानंतर पूर्ण चार्ट पाहता येईल. आता याच्यावरती मी तुम्हाला इथं सांगतो की हा चार्ट आपल्याला इथं दिसतोय. ओके, हा चार्ट आपल्याला इथं दिसतोय आणि इथे ज्या 2 लाईन दिसत आहेत तुम्हाला ज्या ट्रेडिंग करताना, चार्ट मोठा करून दाखवतो.
ठीक आहे, चार्ट मोठा होत नाहीत. आता ह्याच्यात तुम्हाला इथं 2 लाईन दिसत आहे, जी निळे आहे आणि सॉरी जी हिरवी आहे आणि लाल आहे. त्या लाईन आहे ज्या बिड आणि आस्क प्राईसच्या. ओके, जो स्प्रेड असतो तो याच्यामध्ये असतो. आपल्या आता स्प्रेड बद्दल डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर आपला व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड आहे, तो पहा. ओके, तर आता बेसिक माहिती तुम्हाला मी सर्व दिलेली आहे की सर्व्हर कसा कनेक्ट करायचा. यामध्ये पहिल्या ज्या करन्सी पेअर आहेत त्या डिलीट करून किंवा त्याच्यामध्ये एक्स्ट्रा कसे वाढवायचे यावरती प्लस वगैरे करून आता यामध्ये एक ट्रेड करून दाखवतो. तर माझ्या अंदाजानुसार गोल्ड इथून पॉझिटिव्ह होऊ शकतो. ओके, गोल्ड पॉझिटिव्ह होऊ शकतो. मग इथे मी न्यू ऑर्डरमध्ये गेलो. तर न्यू ऑर्डरमध्ये गेल्यानंतर आता तुम्ही आता पाहताय की मार्केट एक्झिक्युशन, आता मार्केट जी प्राइस चालली आहे त्या पहिला इथे मी सेल करू शकतो किंवा बाय करू शकतो. ओके, सेल करू शकतो किंवा बाय करू शकतो. आता मी तुम्हाला ट्रायल म्हणून डायरेक्ट मार्केट प्राइसला इथं बाय करून दाखवतो. ओके, तर इथं पाहताय की ही जी पोझिशन आहे मित्रांनो, तर तुम्ही इथं पाहताय की जी पोझिशन आपण इथं ऍड केली होती, म्हणजे जी पोझिशन घेतलेली होती त्यामध्ये आता थोडंसं प्रॉफिट सुरू झालेलं आहे. इथं पाहताय तुम्ही की कोपऱ्यामध्ये प्रॉफिट लॉस सुरू आहे. इथं आपलं टोटल बॅलन्स आहे $1000 आणि जो आता लॉस मायनस होऊन एवढा आहे आणि मार्जिन किती यूज केलेलं आहे ते आपल्याला दाखवलेलं इथं आहे. आता या पोझिशन क्लोज, ह्या ज्या पोझिशन आहे त्या पोझिशन इथं मी क्लोज करतो. ओके ओके तर सर्वप्रथम काय की याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं मॉडिफाय येतं. मॉडिफायमध्ये एस एल म्हणजे स्टॉप लॉस लावू शकतो आणि टीपी म्हणजे टेक प्रॉफिट लावू शकतो. ओके, इथं पोझिशनवरती टेक केल्यानंतर क्लोज पोझिशन इथं तुम्हाला दिसतील, ऑर्डर दिसतील, डील्स आणि जर्नल टुडेचं तुम्हाला इथं पाहायला भेटेल. तर आता दुसऱ्या ऑर्डरचा प्रकार एक आपल्याला मी इथं दाखवतो. न्यू ऑर्डरवरती गेलं आणि इथं पाहता की बाय लिमिट, सेल लिमिट, बाय स्टॉप, सेल स्टॉप, बाय स्टॉप लिमिट, बाय स्टॉप. आता यातल्या मी तर जास्त करून कोणत्या वापरतो की बाय स्टॉप आणि सेल स्टॉप. आता यामुळे काय होतं माहितीये का, समजा प्राइस इथं चाललेली आहे आता या लेवलला चाललेली आहे आणि त्याच्यावरती मला बाय करायचं असेल तर बाय स्टॉप ऑर्डर मी इथं लावू शकतो. ओके, त्यातून फायदा होतो. आणि समजा इथं मार्केट चाललेलं आहे आणि मला इथं इथं मार्केट चाललेलं आहे आणि या लेवलला असं आल्यानंतर मला इथं सेल मारायचं आहे, तर आधीच इथं मी ऑर्डर लावून ठेवतो. तुम्हाला एक यातली ऑर्डर मी करून दाखवतो, तुम्ही प्रॅक्टिस करा, यामध्येच कळेल तुम्हाला. तिथं बाय स्टॉपवरती मी क्लिक केलं. बाय स्टॉपवरती क्लिक केल्यानंतर आता जी इथं करंट मार्केट प्राइस तुम्ही पाहताय की 2382च्या आसपास चाललेली आहे. ओके, 2382च्या आसपास चाललेली आहे. आता इथं मला 2385ला बाय करायचं आहे, तर इथं मी 2385 टाकणार एंट्री प्राइस. स्टॉप लॉस किती 10 पॉईंटचा ठेवायचा आहे, मग इथं किती ठेवणार मी 2375 आणि टार्गेटही मला किती ठेवायचं आहे 2400 पर्यंत टार्गेट ठेवायचं आहे. तर इथं मी 2400 पर्यंत टार्गेट ठेवलं. टीपी म्हणजे टेक प्रॉफिट, एसएल म्हणजे स्टॉप लॉस. ओके, आणि इथं खाली आता प्लेसवरती इथं मी क्लिक करतो. प्लेसवरती क्लिक केलं तर तुम्ही पाहता की ऑर्डर डन झालेली आहे आणि चार्टवरती तुम्ही सुद्धा पाहू शकता की 2385ला इथं आपली ऑर्डर पडलेली आहे. मार्केट तिथं आले की ते एक्झिक्यूट होईल. वरती आपला टेक प्रॉफिट म्हणजे टार्गेट आहे आणि 2375ला एसएल आहे. तर अशा प्रकारे चार्टवरून सुद्धा दिसतं. आणि इथं सेल बाय जे आहे हे ओके, याच्यावरून सुद्धा तुम्ही डिरेक्टली सेल आणि बाय करू शकता. तर आणि याच्या मधोमध क्लिक केलं चार्टच्या की इथं टाइम फ्रेम दिसतील तुम्हाला. M1 म्हणजे 1 मिनिटाची, 5 मिनिटाची, 15 मिनिटाची, 30 मिनिटाची, 1 तास, 4 तास, 1 दिवस, 1 आठवडा, 1 महिना. ओके, अशा प्रकारे. आणि त्याचं ड्रॉइंग सुद्धा इथून तुम्ही करू शकता. याच्यामधून इंडिकेटर तुम्ही वगैरे लावू शकता. ओके, इंडिकेटर हे तुम्ही ट्राय आउट करा, समजून जाईल तुम्हाला. तर अशा प्रकारे तुम्हाला मेटाट्रेडर 5 आणि एक्सनेटचं कनेक्शन समजलं असेल. आता बाकीच्या गोष्टी तुम्ही एक्सप्लोर करा. तुम्ही एक्सप्लोर केल्यानंतर अजून डीपमध्ये तुम्हाला समजतील. व्हिडिओ मोठा होत चालला आहे, त्यामुळे एवढा वेळ नाही आपल्याकडे की सगळ्या गोष्टी यातल्या सांगत बसावेत. ओके, तर मित्रांनो, भेटूया पुढच्या अशाच अनालिसिसच्या किंवा अशा टेक्निकल लेवलच्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये तुम्हाला फॉरेक्स मार्केटबद्दल अजून नवीन माहिती भेटत जाईल.